wait is over because गणपती बाप्पा is here. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याच्या आधी ना बाप्पासाठी मोदक बनवणं इज मॅन्डेटरी. बिकॉज जसे आपण आपल्या बाप्पाच्या घरी येण्याची वाट पाहत असतो ना, तसंच बाप्पा सुद्धा मोदक खाण्याची वाट पाहत असतो. आणि मला सुद्धा मोदक फार फार जास्त आवडतात, म्हणून मी पटापट माझ्या लाडक्या बाप्पासाठी मोदक बनवून घेतले. आणि फायनली मोदक बनवून झाले. आता आपण स्वतःकडे पण लक्ष देऊयात, म्हणजे नटापट्टा करूयात. माझा नटापट्टा करून झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी. इतक्या दिवसापासून ज्या दिवसाची वाट पाहत होतो ना, फायनली तो दिवस आलेला आहे. म्हणजे पूर्ण वर्षभर जर मी कोणताही टेन्शन न घेता जगत असेल तर ते फक्त गणपती येतात ते. बिकॉज गणपती बाप्पा इज विघ्नहर्ता. आणि आज बाप्पाला घेऊन जाण्यासाठी माझ्यासोबत पिल्लू पण आला होता, म्हणजे माझा देवांश. आणि त्याला बाप्पाचं इतकं वेड आहे ना की काय सांगू. त्यांनी मला रात्री 12 वाजता फोन केला की आज तू बाप्पा आले का, कधी जायचं, बाप्पा आले का. आणि म्हणूनच मी त्याची मजा घेत होते की नाही आपण बाप्पा घरी नाही घेऊन जाणार आहे. तर त्याचं रिॲक्शन बघा. मजा मस्ती तर होत राहील. आधी बाप्पाची पूजा करून घेऊयात आणि बाप्पाला घरी नेऊयात. आणि तेवढ्यात मला तिथे माझा एक फॉलोअर भेटला आणि ही वॉज सो स्वीट. अँड लुक ॲट माय देवांश का फेस गाईज, ही वॉज सो जेलस. त्यानंतर आम्ही आमच्या लाडक्या बाप्पाला ना एकदम आनंदात, प्रेमाने, जय घोषात आमच्या घरी आणले. आणि जेव्हा आपण आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जातो ना, तो आनंद तर भाई साहब जग पालतं घातलं तरी हा आनंद कुठेच नाही. घरच्या गणपतीचं तर आगमन झालं, आता आपण आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन. गणपती बाप्पाच्या ना प्रत्येक मूर्तीत काही ना काही दडलेलं असतं, बाप्पाला कोणाची नजर ना लाग. आणि आमच्या इकडे सर्वप्रथम मंडळाच्या बाप्पाची आरती केली जाते, मग आमच्या घरात. इतक्या दिवसापासून मी डेकोरेशन करतेय, पण बाप्पा येण्याच्या 1 मिनिट अगोदर पर्यंत मी डेकोरेशनच करत होते. चला आता